नमस्कार मित्रांनो. तर आज मी बनवणार आहे कोलंबीचा रस्सा. तर कोलंबीच्या रस्स्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तर चला बघूया आणि बनवूया कोलंबीचा रस्सा एकदम झणझणीत आणि एकदम स्वादिष्ट. तर चला बघूया. कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण सर्व कापून तयार आहे आणि कोलंबी सुद्धा साफ करून ठेवली आहे. तर चला तेल गरम करूया आणि तेलामध्ये कांदा चांगला परतून घेऊया. तर कांदा लाल होईपर्यंत आपण चांगला परतून घेऊया. लाल आलं की त्यामध्ये नंतर आपण कोलंबी टाकू. कोलंबी टाकल्यानंतर त्याच्यावरून आपण चांगले मसाले टाकू. मीठ, गरम मसाला वगैरे टाकून घेऊ. तर चांगली कोलंबी परतून घेऊ. त्याच्यावर हळद मसाला आणि चिकन गरम मसालासुद्धा टाकू. तर चांगली आपल्याला चव येईल. तर सगळे मसाले आपण पहिले टाकून घेऊ कोलंबीवर आणि त्यानंतर चांगले आपण परतून घेऊ. त्याच्यावर खोबरासुद्धा टाकून घेऊ आणि चांगले परतून घेऊ. म्हणजे कसा कोलंबीला चांगले स्वाद येईल. कोलंबीमध्ये सर्व मसाले सर्व चांगली चव येईल. तर सर्व आपण परतून घेऊया कोलंबी आणि त्याच्यामध्ये थोडा तांब्याभर पाणी ओतून घेऊ आणि चांगले परतवून घेऊ मस्तपैकी. आणि थोडा वेळ आपण त्याला मित्रांनो कोलंबी तयार आहे. तर चला बघूया भाकरीसोबत कशी झाली ती बघूया. मित्रांनो चला कोलंबी आणि भाकरी ट्राय करूया. ओंभो एकदम कडाक एक नंबर झाली आहे.